Hello everyone. Today we are going to learn Unit 2.2 The Boy Who Broke the Bank. Before going to start the lesson, I would like to conduct warming up activity or chit chat. Due to the COVID-19, we cannot face to each others. That's why I can just read the point and discuss, and you just listen to me very carefully. बघा, कोरोनाच्या ह्या आपत्तीमुळे आपण वर्गामध्ये समोरासमोर भेटू शकत नाही आणि ह्या विषयावर चर्चा करू शकत नाही, चिटचॅट सेशन कंडक्ट करू शकत नाही. त्याऐवजी मी दिलेले पॉइंट फक्त वाचतो आणि त्याच्यावर आपण माहिती घेऊया. तुम्ही यू जस्ट लिसन टू मी व्हेरी केअरफुली. फर्स्ट पॉइंट, a lie can run round the world before truth has got its boots on. The above quotation expresses how fast rumors spread. A lie can run round the world before truth has got its boot on. म्हणजेच काय तर a lie म्हणजे असत्य, खोटं. A lie can run round the world म्हणजेच बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. ट्रूथ म्हणजे सत्य तयार होऊन बाहेर पडेपर्यंत खोटं किंवा असत्य हे गावभर किंवा जगभर फिरून आलेलं असतं. म्हणजेच त्याचाच दुसरा अर्थ असा की खोटं जे असतं, अफवा ज्या असतात त्या प्रचंड वेगाने फैलावतात, प्रचंड वेगाने पसरतात. द अबव कोटेशन एक्सप्रेस हाऊ फास्ट rumors म्हणजे अफवा. Second one, talk with your group about some recent rumor when people believe at first and suffered it later. Talk with your group. You cannot talk with your group, but just imagine the things about some recent rumor. म्हणजे अलीकडे ज्या अफवा पसरल्या गेल्या त्याविषयी आपण फक्त आता एक विचार करा आणि थोडंसं आठवून बघा कुठल्या कुठल्या अलीकडच्या रूमर्स आधी ज्या पसरल्या गेल्या आणि नंतर असं त्यांच्यावर आपण पश्चाताप करण्याची वेळ आली. तर वन रूमर इज नाउअडेज गणपती फेस्टिवल इज गोइंग ऑन. आता गणपती उत्सव सुरू आहे आणि गणपतीविषयी एक रूमर्स आली होती बघा की गॉड गणेशा ड्रिंक्स द मिल्क म्हणजे गणपती दूध पितो, अशी एक अफवा मागे पसरलेली होती. नेक्स्ट पॉइंट, also discuss how one can decide whether some news is fact or fake. Now, how one can decide whether some news is fact or fake. एखादी बातमी ती खरी फॅक्ट म्हणजे सत्य किंवा फेक आहे किंवा चुकीची आहे, बनावट आहे, तर हे कसं ओळखायचं? वी कॅन यूज अवर माइंड. आपण आपल्या मनाचा विचार करायचा आहे, आपण त्याचा तर्क लावायचा आहे की ही बातमी खरी आहे किंवा खोटी आहे. नेक्स्ट पॉइंट, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. हू डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं की हू आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग न्यूज, या बातम्या पसरवणारं कोण असतं? आय थिंक द मोस्ट ऑफ द पीपल, दोज पीपल, आयडियल पीपल और बॅड पीपल, वाईट प्रवृत्तीचे लोक, आळशी लोक, द पीपल हू वॉन्ट्स टू टार्गेटिंग समवन, असे लोक की जे दुसऱ्यांना टार्गेट करायचं त्यांना प्लॅन असतो, हे लोक अशा बातम्या पसरवतात. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. म्हणजेच काय तर तुमच्यापर्यंत आलेल्या सर्व बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवतात का? आय थिंक द आन्सर इज नो. म्हणजे प्रत्येक गोष्ट बातमी आपल्यापर्यंत आली त्या बातमीवर आपण विश्वास ठेवत नाही, त्याची शहानिशा आपण करत असतो. नेक्स्ट पॉइंट, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ रूमर विच सीम टू बी फॅक्ट इन बिगिनिंग, लॅटर इट वॉज प्रूव्ह फॉल्स. गिव्ह वन एक्झाम्पल. मला एक असं उदाहरण आता द्या बरं की एखादी अफवा आहे, रूमर, विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग, जी गोष्ट सुरुवातीला आपल्याला सत्य वाटली, इट वॉज प्रूव्ड फॉल्स, आणि नंतर ती चुकीची निघाली. नाउ थिंक अबाउट इट. डू यू गॉट? नो? ओके.
आय एम गोइंग टू गिव्ह यू वन एक्झाम्पल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. बिफोर सम डेज ॲगो, काही दिवसांपूर्वी, बिफोर द SSC एक्झामिनेशन रिझल्ट वॉज डिक्लेअर, हा निकाल जाहीर होण्यापूर्वी 10वीचा, अशा काही बातम्या यायच्या बघा की द SSC रिझल्ट विल बी डिक्लेअर ऑन डॅश डॅश, विल बी डिक्लेअर ऑन 5th of June, विल बी डिक्लेअर ऑन 1st of June. म्हणजे अशा चुकीच्या बातम्या यायची की 1 जूनला 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. आपल्याला सुरुवातीला ही गोष्ट खरी वाटायची, तो मेसेज व्हायरल व्हायचा, पण नंतर 1 तारीख येऊन गेल्यावर असं लक्षात यायचं की इट वॉज अ ट्रू फॉल्स, ही बातमी असत्य किंवा चुकीची ठरली. नाउ सेकंड ऍक्टिव्हिटी वी आर गोइंग टू कंडक्ट. Read the following statements. Describe whether it is fact or fake. आता आपण काही वाक्य बघणार आहोत, काही स्टेटमेंट्स बघणार आहोत. डिस्क्राईब, तुम्हाला वर्णन करायचंय. वेदर इट इज फॅक्ट ऑर फेक, तुम्ही सांगायचंय ते फॅक्ट आहे किंवा फेक आहे. नाउ वी आर गोइंग टू सी सम स्टेटमेंट्स अँड देन वी विल डिसाइड वेदर इट इज फॅक्ट और रूमर. आपण आधी काही सेंटेन्स बघू, स्टेटमेंट्स बघूया, नंतर ठरवूया की ते फॅक्ट आहे का रूमर्स आहे, म्हणजे सत्य आहे की अफवा आहे. फर्स्ट वन इज काऊ गिव्स बर्थ टू अ काफ. फर्स्ट स्टेटमेंट, काऊ गिव्स बर्थ टू अ काफ म्हणजे गाय हे वासराला जन्म देते. आता आपण सगळे स्टेटमेंट्स बघून घेऊया. सेकंड वन, इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ म्हणजे 2025ला सूर्य जो आहे तो पृथ्वीला स्वॅलो म्हणजे गिळून घेणार आहे. थर्ड वन इज यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crores इन अ लॉटरी. म्हणजे तुम्हाला असा एक मेसेज आला मोबाईलवर की यू ओन ₹5 crores इन अ लॉटरी. तुम्ही लॉटरीमध्ये 5 करोडची रक्कम जिंकला. नेक्स्ट स्टेटमेंट्स, bees beat their wings 270 times in a second. म्हणजे बीज म्हणजे मधमाशी जी आहे ही 270 वेळा आपला विंग्स फडफडवते एका सेकंदामध्ये. आता आपण बघूया वेदर इट इज फॅक्ट ऑर ट्रू. फर्स्ट वन इज अ काऊ गिव्स अ बर्थ टू अ काफ. गाय वासराला जन्म देते. इट इज अ फॅक्ट, नो डाऊट. आपल्याला याच्यात कुठलीही शंका नाही, सगळ्यांना माहिती आहे, बिकॉज इट्स अ नॅचरल प्रोसेस. सेकंड वन इज रूमर. बघा, इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. 2025 मध्ये सूर्य हे पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. नो सायंटिफिकली रिझन बिहाइंड इट, कुठलंही शास्त्रीय कारण नाही, त्याच्यामुळे ही असत्य किंवा अफवा आहे. थर्ड वन बघा, यू रिसीव्ह मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crores इन अ लॉटरी. तुम्हाला लॉटरी लागलेली आहे 5 करोडची, असा कोणी मेसेज सहज पाठवू शकतो तुम्हाला. बट इट्स अ रूमर, ही अफवा आहे, कारण बिहाइंड दॅट मेसेज देर इज नो एनी एव्हिडन्स. म्हणजे कुठलाही एखाद्या खात्रीशीर संस्थेकडून तो मेसेज आलेला नसतो, त्यामुळे ही अफवा असते. आणि चौथी गोष्ट आहे, bees that wings 270 times in a second. म्हणजे ही जी हे जे स्टेटमेंट्स आहे हे फॅक्ट्स आहे. इट्स अ सायंटिफिकली प्रूव्ह. नाव अगेन वी विल सी द नेक्स्ट सेंटेन्स. पुढचं वाक्य बघूया. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. सेंटेन्स स्टेटमेंट नंबर 6, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. 7, Sophia is world first robot citizen. 8, goats dwell in banyan tree. 9, do not stop out a new moon day. बघा, फिफ्थ वन आहे जो, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर इन बर्मुडा ट्रायंगल. म्हणजे बर्मुडा ट्रायंगल जो एरिया आहे, भाग आहे, यामध्ये अनेक विमाने डिसअपियर म्हणजे अदृश्य होऊन जातात. इट इज अ फॅक्ट. तो भागच डेंजरस आहे आणि हे फॅक्ट आहे. इट इज अ फॅक्ट. नेक्स्ट वन बघा, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. म्हणजे
कार ड्रायव्हर विरहित कार, म्हणजे ड्रायव्हर न बसता कार चालणे हे एक आता लवकरच हे स्वप्न राहणार नाही, म्हणजे सत्यात येणार आहे. इट इज अ फॅक्ट. त्या दृष्टीने चाचणी सुरू आहे. सोफिया इज वर्ल्ड फर्स्ट रोबोट सिटीजन. जगातली सोफिया ही वर्ल्ड फर्स्ट रोबोट सिटीजन आहे, नागरिक आहे. इट्स अ फॅक्ट. से 8 घोस्ट ड्वेल इन बनियान ट्री. म्हणजे घोस्ट म्हणजे भूत हे बनियान ट्रीच्या मध्ये असतात, वास्तव्य करतात. इट इज नॉट अ फॅक्ट. ही रुमर आहे, हे अफवा आहे. आणि लास्ट वन, डू नॉट स्टॉप आउट अ न्यू मून डे. स्टेप आउट ऑन न्यू मून डे म्हणजे अमावस्याच्या दिवशी बाहेर पडू नये. हे इट्स अ सुपरस्टिशन, रुमर आहे, ही पण एक अफवा आहे. नाउ लास्ट वन इज एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. म्हणजे एलियन्स जे असतात ते जगावर कब्जा करणार आहे. जे परग्रहाहून येणारे असतात, जे घटक असतात, परग्रहाहून असणारे व्यक्ती असतात, त्यांना एलियन्स असं म्हणतो. हे जगावर किंवा पृथ्वीवर हे कब्जा करणार आहे. इट्स अ रुमर. देयर इज नो एनी सायंटिफिक एव्हिडन्स बिहाइंड दॅट. याच्या मागे कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे, त्यामुळे ही एक अफवा आहे. Now we are going to see the lesson. We are going to learn the lesson. First of all, I would like to learn, then I will discuss or I will explain it in detail. You just listen to me very carefully. Nathu grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar Bank owned by said Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed cloths balanced on his head. Let's see. Nathu grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar Bank owned by said Govindram. Means there was a bank. The name of the bank is Pipalnagar and owned by said Govindram. म्हणजे सेठ गोविंदराम ह्या गृहस्थाची मालकीची असणारी बँक पिपलनगर बँक. तेथे नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द स्टेप्स. म्हणजे नथू ग्रंबल, नथू वॉज द बॉय, स्वीपर बॉय वॉज वर्किंग देअर अँड ही ग्रंबल म्हणजे कुरबुर करणे, कुरकुर करणे. तो कुरबुर करत होता टू हिमसेल्फ, स्वतःशीच कुरबुर करत होता, कुरकुर करत होता स्वतःशी. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स, जेव्हा त्या बँकेच्या पायऱ्या तो झाडत होता त्यावेळेस तो स्वतःशी कुरबुर करत होता किंवा कुरकुर करत होता, त्याची तक्रार करत होता स्वतःकडे. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली. एक छोटा झाडू घेऊन तो ही यूज स्मॉल ब्रूम हरिडली म्हणजे घाईघाईने, हेस्टली, क्विकली अँड केअरलेसली, विदाउट टेकिंग एनी केअर, निष्काळजीपणे. म्हणजे तो एक छोटासा झाडाच्या साह्याने निष्काळजी आणि घाईघाईने ते झाडत होता. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि तो जोरजोरात झाडत असल्यामुळे ती धूळ, दी क्लाउड होती, जी डस्ट होती, आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड, ती हवेत उंच जाऊन पुन्हा त्याच्या डोक्यावरून ती पायरीवर सेटल डाऊन होत होती. म्हणजे पुन्हा धूळ त्या पायऱ्यांवर बसत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन. अँड नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन. म्हणजे जेव्हा तो नथू बँगिंग म्हणजे जोरजोरात आपटणे, आदळणे, पॅन म्हणजे ती जी सुपली होती ती झाडूची, ती त्या डस्टबिनवर जोरजोरात आपटत होता आणि त्रागा करत होता. ॲट द सेम टाइम सीताराम द वॉशरमॅन सन्स पास बाय. आणि त्याच वेळेस त्या तिथून कोण जात होता? वॉशरमॅन सन्स म्हणजे इस्त्रीवालाचा मुलगा, त्याचं नाव होतं सीताराम. त्या ठिकाणून पास बाय म्हणजे त्या ठिकाणून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही वॉज
ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, तो नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांचे कपडे घेण्यासाठी त्या ठिकाणून जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लॉथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. Look at the picture. On your right hand side, the image is given. The Nathu was sweeping steps, and on the other hand, on the left hand side, there was a boy, Sitaram. He was a bundle of freshly cloths on his head. Okay. Don't raise such dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. I haven't received my regular pay, and this the 20th of month. Who would think the bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Now, don't raise such a dust, he called out to Nathu. The washerman's son Sitaram was passed by there. तो तिथून जात होता, and he told Nathu, don't raise such dust. म्हणजे एवढी धूळ एवढी उडू नको, एवढी जोरामध्ये ते आपटू नको. ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड? अनॉइड मीन्स अँग्री. तू संतापला आहेस का, रागावला आहेस का? बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 rupees अ मंथ. कारण तुला दर महिन्याला ते जास्तीचे 2 रुपये द्यायला, पगारामध्ये वाढून द्यायला ते नकार देत आहे. त्यामुळे तू संतापला आहे का? ते म्हणजे बँकवाले तुला पैसे वाढून पगारात 2 रुपये जास्तीचे द्यायला नाही म्हणताय, म्हणून तू रागावला आहे का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. कंप्लेन द स्वीपर बॉय. स्वीपर बॉय, हु इज स्वीपर बॉय? नथू. नथू काय म्हणतो? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला याविषयी आता काही बोलायचं नाही. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. माझं नित्याचं म्हणजे दर महिन्याला मिळणारं रेग्युलर म्हणजे नियमित मिळणारं वेतन सुद्धा मला मिळालेलं नाही, पगार मला मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आताची 20 तारीख सुरू आहे, म्हणजे जे महिना संपल्यानंतर सुरुवातीलाच 1, 2, 3, 4 तारखेला मिळायला पाहिजे, ते सुद्धा मिळालं नाही. नाऊ दिस इज द 20th ऑफ मंथ. आता 20 तारीख आहे महिन्याची. हू वुड थिंक द बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कोणाला वाटेल, विश्वास वाटेल की ही बँक त्या गरीब मुलाची पगार देत नाही. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. जेव्हाही मला माझे पेमेंट मिळेल, ॲज सून ॲज, जसं मला पेमेंट मिळेल, ज्या क्षणी मला पेमेंट मिळेल म्हणजे माझा पगार मिळेल, आय एम ऑफ. मी ही नोकरी सोडून जाईल. आय एम ऑफ मीन्स आय विल गो अनदर. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. नॉट अनदर. त्याच्या पुढील आठवड्यात मी ह्या ठिकाणी काम करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फासाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि असं म्हणून नथूने अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि त्या डस्टबिनवर त्यांनी अनेक वेळा पुन्हा पुन्हा ती सुपली, म्हणजे ती पॅन जोर जोरात आदळवली, आपटली. जस्ट टू एम्पासाइज. एम्पासाइज म्हणजे टू पे अटेन्शन. आपलं इतरांचं त्या आपल्या मुद्द्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ती सुपली, त्याच्यावर पुन्हा पुन्हा आदळली. हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी आणि आपल्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ती सुपली त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आदळली. Now, dear students, we will stop here. In our next video lecture, we will conduct the next part of this lesson. Till the time, all of you will read the lesson and try to solve the questions given in your textbooks.